स्वागत करते। खर तर काल जो उद्घाटनाचा प्रकार घडला तो अतिशय चुकीचा होता। आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। उद्घाटन करण्याला आमचा कधीच विरोध नव्हता, कारण जे उद्घाटन झालं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होतं। कारण कधीही अपूर्ण कामाचं उद्घाटन होताना आपण कुणीच बघितलेलं नाही आणि स्वतः लोकप्रतिनिधींनी ते कबूल देखील केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की काम अजून तिथं अपूर्ण आहे आणि अपूर्ण कामाचं उद्घाटन करायचा नवा पायंडा ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने घालून दिलेला आहे आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे। आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता नगरपालिकेच्या एखाद्या वास्तूचा असा उद्घाटन समारंभ होतोय आणि त्यासाठी कुठल्याही नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आणि कुणालाही विश्वासात न घेता नगरपालिकेची जी पत्रिका छापली गेली त्यात कुठल्याही प्रशासकीय म्हणजे ती पत्रिका नव्हती। त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी तक्रार देखील पोलीस स्टेशनला जाऊन केली, कारण उद्या ही पत्रिका जर आपण बघितली असेल तर त्या पत्रिकेवर नगरपालिकेचा लोगो वापरला होता। सर्व नगरसेवकांची नावं देखील त्याच्यामध्ये होती। उद्या ह्या लोगो वापरून नगरपालिकेच्या म्हणजे कुठलाही कामकाज केलं जाईल। नगराध्यक्षांची म्हणजे आमच्या नगरसेवकांची लेटर पॅड छापून आमचे राजीनामे देखील उद्या जाहीर केले जातील। मग ह्याच्यावर कुठली कारवाई होणार आहे का, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो। आणि आमच्यावर जे आरोप झालेले आहेत ते आरोप म्हणजे माझ्यावरती जे आमदार साहेबांनी, लोकप्रतिनिधींनी जो आरोप केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। कारण माझ्यावर जो टक्केवारीचा त्यांनी आरोप केलेला आहे, म्हणजे आरोप तरी कोण करते? लोकप्रतिनिधींनी जो माझ्यावर टक्केवारीचा आरोप केलेला आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे। ज्यांचं उभं आयुष्य टक्केवारीवरती गेलंय त्यांनी माझ्यावरती हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे। हे म्हणजे असं झालंय की सोचो हे खाके दिल्ली चले हज को, म्हणजे ते स्वतः ठेकेदार आहेत, म्हणजे टक्केवारीतलं त्यांना जास्त माहिती आहे। ते स्वतः आमदार होताना देखील शेजाऱ्याला टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत। कारण त्यांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बावनकुळे साहेबांसमोर परिचारकांच्या शेंबड्या कार्यकर्त्यांसमोर मान खाली घालून त्यांना टक्केवारी देऊन आमदार व्हावं लागलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आरोप करताना जरा जपून आरोप करावा। मी महिला म्हणून इथं काम करत असताना कसला म्हणजे एवढं पोटसूळ त्यांच्या पोटात उठले। एवढी 7 वर्ष बंद पडलेली बाग, म्हणजे एकच राष्ट्रमाता जिजामाता उद्यान नाही तर पद्मावती देखील उद्यान बंद पडलेलं असताना आम्ही लोकसहभाग घेऊन ती बाग उघडली, तिथं स्वच्छता अभियान राबवलं आणि ती बाग खुली केली। कशासाठी केली तर ती चालू करण्याच्या दृष्टिकोनातून केली। आम्हाला कुठलंही श्रेय नको आहे तिथं। ते काम चांगलं व्हावं, चांगल्या दर्जाचं हो, तिथं सगळ्या सोयी सुविधा आणि सुसज्ज अशी बाग आम्हाला पंढरपूरकरांसाठी द्यायची आहे। त्या दृष्टिकोनातून ती बाग ओपन करून आम्ही ती उद्यान उघडलं होतं। कुठलंही काम पूर्ण झालेलं नसताना अपूर्ण कामाचं उद्घाटन करणं कितपत योग्य आहे तेच आपण त्याचा पाठपुरावा करावा, एवढीच आमची मागणी आहे। नगरोत्थानमधून आलेले आहेत, नगरोत्थानमधून आलेले आहेत पैसे। तिथं 85% रक्कम शासन देतं आणि 15% रक्कम नगरपालिका करते। नगरपालिका मुळात हे टेंडर राज्य नगरोत्थान दुसरा मुद्दा पण आहे त्याच्या। नाही नाही, हे खोट आहे। त्याची माहिती देतील ना सीओ साहेब, तुम्हाला प्रशासन देईल। प्रशासन का, आणि मुळात त्यांनी माझ्यावर आरोप करताना सांगितलं की मी इथे येऊन 6 महिने झालं काम करू शकले नाहीत। मग 3 वर्षापासून तुम्ही निधी आणलाय म्हणून सांगताय, मग तुम्ही काय करत होता 3 वर्षापासून? काय तुम्ही झोपा काढत होता का? एवढा दिवस तुम्ही का म्हणजे उद्घाटन करू शकला नाही का? काम पूर्ण करू शकला नाही तुम्ही? आणि अपूर्ण कामाचा म्हणजे उद्घाटन पार काढणं म्हणजे या तालुक्यामध्ये एवढे प्रश्न ऐरणीवर असताना आज एप्रिलचा शेवटचा म्हणजे एप्रिल संपत आलेला आहे, जानेवारीत पाण्याची म्हणजे पाळी अजून लोकांना पर्यंत पोहोचली नाही। पाण्या वाचून लोकांची पिकं जळून चालली। लोड शेडिंगचा एवढा म्हणजे लोड शेडिंग मुळे लोकांचे एवढं हाल चालू आहे, त्याच्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत। आज एप्रिलचा म्हणजे एप्रिल संपत आला तरी दुसरी पाळी अजून आपल्याला पाण्याची मिळालेली नाही, त्याच्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत। आणि अनाधिकृत बागेचं ओपनिंग म्हणजे अनाधिकृत कामाचं ओपनिंग करायला ह्यांना वेळ आहे, लोकांच्या प्रश्नांवरती बोलायला ह्यांना वेळ नाही। बाग पूर्ण झालेलीच नाहीये ना।
आणि त्याची शासकीय पत्रिका नसल्यामुळे ती अनधिकृतच झाली ना. कुणी मज्जाव केलं मला विचारलंच नाही. पत्रिकाच नगरपालिकेने छापली नाही त्यामुळं मी कशाला मज्जाव करेन. हा विचारा. मी असं का सांगेन. सीओ साहेबांचं नाव आहे का पत्रिकेत. पत्रिका प्रशासकीय आहे का. मुळात पत्रिका प्रशासकीय नाही. ती पत्रिका नाही. दोन्ही जरी पत्रिका असल्या एक लक्षात घ्या. दोन्ही जरी पत्रिका असल्या तर त्या पत्रिका नगरपालिकेने छापलेल्या नाहीत. अशी पत्रिका नगरपालिकेने कुठेही छापलेली नाही. त्याच्यासाठी नगरपालिकेची परवानगी लागते. अध्यक्षांची असू द्या किंवा सीओ साहेबांची परवानगी लागते. अशी कुठली प्रोसिडिंग झालेली नाही. त्यासाठी नगरपालिकेचा ठराव लागतो. कधी दिलं पत्र. कधी दिलं. रविवारी पत्र दिलं. ते पत्र सीओ साहेबांनी मला 20 तारखेला सकाळी 6:45 वाजता फॉरवर्ड केले. माझ्याकडे तसा पुरावा पण आहे. मग मला सांगा असं कसं. म्हणजे तुम्ही सुज्ञ आहात. 19 तारखेला रविवारी दिलेलं पत्र 20 तारखेला जर मला मिळत असेल तर 20 तारखेला 6 तासात असा कुठला प्रोग्राम आपण लगेच अरेंज करू शकतो. त्याला काय म्हणजे पद्धत किंवा म्हणजे हे कार्यकाळ प्रोटोकॉल नियम आहेत की नाही नगरपालिकेत. तुम्ही एखादा कार्यक्रम ठरवायचा असाल. समजा तुमच्या एखाद्या घराची वास्तुशांती जर करायची असेल तर त्यासाठी तुम्ही किती दिवसाचा कार्यकाळ हे करता हे मला म्हणजे तुम्ही सांगावं पत्रकार बांधूंनी. नगरसेवकांना एकही नगरसेवकाला पत्रिका मिळाली नाही. मी का मज्जाव करू. नाही. सरकारी पत्रिका असेल तर मी का मज्जाव करेन. मी केलेला नाहीये. प्रशासकीय पत्रिका नाही. प्रशासकीय पत्रिका असेल तर नाही. नाही. सीओ साहेबांनी मला लेखी दिले. पुरावा द्या मला. ज्या व्यक्तीने तुम्हाला ही माहिती दिली त्यांना समोर आणा आणि पुरावा द्यावा. हो. मग आम्ही त्यासाठी तर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. पण पत्रिका तुम्ही ऐकूनच घेत नाही. पत्रिकाच नगरपालिकेने काढलेली नाही. पत्रिकाच नगरपालिकेने काढलेली नाही त्यामुळे मी मज्जाव करण्याचा प्रश्नच येत नाही. नाही. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नसतो. आमचा मुद्दाच तो आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल केला करा ज्यांनी ही पत्रिका काढली. उद्या आमचे लेटर पॅड छापून आमचे राजीनामे जाहीर करतील ना. आमदार साहेब सांगतात का बागेच काम कंप्लीट. पण आमदार साहेबांनी स्वतःच कबूल केले सोशल मीडियाच्या तुमच्याच माध्यमातून की बागेचं काम पूर्ण झालेलं नाही. मग अपूर्ण कामाचं उद्घाटन करणं कितपत योग्य आहे. हा. नाही 100%. आता त्याचं कसं आहे. आपण जर उद्घाटन केलं नाही. 2 मिनिट मी बोलतो थोडं. उद्घाटन केलं त्यांनी काल. आता जे आपण लहान मुलं जी घसरगुंडी खेळतात त्याच्या खाली जर खडी असेल एखादं पोरग पडून जर मृत्यू झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे. लॉनच्या जागेला गवत आहे. सध्या लॉनच्या जागेला गवत आहे. असं उचललं की लॉन उचललं जातंय. म्हणजे कामच कम्प्लीट ना. त्या जर बागेत त्या लेकरांना खेळायला सोडलं मग तुम्ही दबाव आहे ना त्यांना पण असतं. तुम्ही सांगा. तुम्ही तुमच्या सोशल मीडियात तुमच्या कॅमेऱ्यात तर काही झालंय का नाही. काम क्वालिटीच आहे का नाही. अधिकारी म्हणते काम योग्य झालंय. कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार झाला नाही. तुमचं काय म्हणताय. अधिकाऱ्यांना क्वालिटी कंट्रोलची चेक झाल्याशिवाय काम निष्कृष्ट दर्जाचं आहे का चांगलं हे सिद्धच होत नाही ना. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावणारच आहे ना मी तिथं. आणि ते चालू पण आहे. अधिकारी कसं तसं हे करू शकतील ना. क्वालिटी चेक झाल्याशिवाय कुठल्याही तिथं निष्कर्षाला आपण जाऊ शकत नाही. मी बाहेरचे पण बोलून करू शकते. याच मतदारसंघाचे आमदार माननीय आवताडे साहेब यांनी जाहीर केलं होतं की 500 कोटी रुपये पंढरपुरात येऊन सुद्धा पंढरपूरचा विकास दिसत नाही.
आणि तेच आमदार साहेब आज पंढरपूरात अनेक अपूर्ण काम आहेत. मग उद्घाटन आम्ही कर सुटू करू सुटून आज आम्ही उद्घाटन ओंकार विषय असते एखादं उद्घाटन होतो. आता आपण 100 कामं पंढरपूरात चालू आहेत. उद्घाटन करून पाठी लावू का आम्ही? अरे काहीतरी एक मिनिट आवताडे साहेब आपण ज्या गोष्टीला स्टिकअप होता त्याच गोष्टी स्टिकअप राहावा ना. आपणच विधानसभा निवडणुकीपूर्वी 1 महिन्यावर सांगितलं होतं की पंढरपुरात 500 कोटी रुपये आलेत पण विकास काम कुठे दिसत नाहीत, कामाची क्वालिटी चांगली नाही. हे तुम्ही सांगत होता, आम्ही कशाला सांगायची काय गरज आहे? आणि इथं नाही, ते विधानसभेमध्ये सांगितलं होतं त्यांनी. आणि आज तुम्ही आमदारकी पत्रात पडले की सगळं मागचं ओके काय? अशी परिस्थिती आहे तुमची. एखाद्या क्वालिटी कंट्रोल एखाद्या कामाची कुठली अधिकाऱ्यांचं काम असते हे लक्षात ठेवा. नागरिकांच्या समस्याचं निराकरण करणं. येलेल्या आले बघा एक गोष्टीसाठी 100 तक्रारी येतील. लोकांना वाटतं हे काम आणि कामाच्या क्वालिटी बद्दल पंढरपुरात अनेक तक्रारी आहेत कामाच्या क्वालिटी बद्दल. उशीर झाला म्हणाला, हे सगळं इलिगल झालं म्हणाला. आता तुम्ही सगळेजण एकनाथ शिंदे गटात सामील झालाय. तुम्ही मुद्दा तक्रार करण्यापेक्षा कलेक्टरला एकनाथ शिंदे जाणार ना. कलेक्टरला लेखी तक्रार अध्यक्षांनी स्वतः केलेली आहे. ऐकून घ्या एक मिनिट. एकनाथ शिंदे गटात तुम्ही सगळेजण मान्य आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या. सर्व पक्षीय आमची इथं आघाडी आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी. मी स्वतः काँग्रेसचं म्हणून काम करतो इथं. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा मी घटक पक्ष आहे इथं. आणि तशी परवानगी मी प्रदेश काँग्रेसकडनं घेऊन आम्ही आघाडीमध्ये सगळे सामील झालो होतो. काँग्रेसची एक मिनिट. एकनाथ शिंदे गटात नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा त्यात प्रवेश झालेला आहे काय. परंतु स्थानिक लेवलला आम्ही एक जीवानी एक मुठीने राहणार आहोत. काही लोक बातम्या पसरून आघाडीत फूट आहे, आघाडीत अमुक आहे, असं बरेच प्रकार झाले ना, अनेक प्रकार झाले ना. पण स्टेजवर आम्ही तुम्हाला सगळे एक दिवस लक्षात ठेवा, काळजी करू नका कुणी काय जे काय. सगळेजण एकनाथ शिंदे गटात आहात. सगळेजण तुम्ही जी म्हणता ना ते नाही नगराध्यक्ष नाही नगराध्यक्षांच्या मागचे सगळे तुम्ही एकनाथ शिंदेकडे का तक्रार केली? एकनाथ शिंदेच्या माध्यमातून या कार्यक्रम जिल्हाधिकारी सोलापूर ऐका, उपविभागीय अधिकारी प्रांत. दुसरी गोष्ट, तुम्ही नगराध्यक्ष आहात, तुम्ही त्याच्यावर बोर्ड आहे, तुम्हाला ह्या गोष्टी गोष्ट झाल्या आणि तुम्हाला पहिल्या दिवसापासून माहित होत्या, त्यावेळेस तुम्ही तक्रारीचा ससेमिरा का अधिकाऱ्यांच्या मागे लावला? सभागृहात लावलाय. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आता तुमची मिटिंग झाली त्यावेळेस तुम्ही तो का ठराव करून घेतला नाही किंवा अशा कामं झाली तुम्हाला माहिती थांबा जरा. आता तुम्हाला ऐका. 100 अपूर्ण कामं माहिती आहे. तर तुम्ही का तो ठराव करून घेतला नाही? प्रत्येक वेळी विकास कामाचे सुरू झाल्यावरती एकाने विकास कामं करायची म्हणायची, एकाने नाही म्हणायची. पण त्या ह्याच्यात लहान मुलं जर काल कुठं बागेचे तिथं थांबत असतील तर ह्याला जबाबदार कोणाला धरायचं? सरकारला धरायचं का नगराध्यक्ष? नगराध्यक्ष हा पदसिद्ध अधिकारी आहे त्याचा. मी बोलवत नाही. तुमचं रुलिंग कमी पडतंय का? नाही नाही तुम्हाला जे नगरसेवक सपोर्टिंग आहेत बरं. पत्रकार बंधू ज्या ऐका ना, बरोबर मी 2 मिनिट बोलतो. सभागृहात ज्यावेळेस ऐका की त्याच उत्तर देतोय. सभागृहात ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केल्यावर अध्यक्षांना त्यावेळेस आदेश दिले की ह्याचे थर्ड पार्टी ऑडिट करून सगळा अहवाल माझ्यासमोर सादर करावा. त्याचं कामच चालू होतं त्यावर तुम्ही काय गडबड केली होती? हे बघा, ज्या वेळेस विविध संघटनांनी आमच्याकडे तक्रारी केल्या, एका संघटनेने केलेली नाहीये, विविध संघटनांनी तक्रारी केली की त्याची थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हावं. त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन चालू असतानाच तुम्ही लोकार्पण सोहळा केला. त्याचे पुरावे आहेत. त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन चालू असतानाच लोकार्पण सोहळा चालू केल्यावर ना काय करणार तुम्ही? कशासाठी हा 8 तास? कशासाठी हा ऑगस्ट? हा कशाचा अहवाल आहे? तुम्ही सगळेजण ऐकले काल नगरपालिकेत काल नगरपालिकेत अहवाल नाहीये, मग तुम्ही होता की सगळेजण? त्यांनी एवढे बी सांगितलं पत्रकार जर समोर असून जर माहिती नसल्यासारखं होत असेल तर तुम्ही सगळेच होता. सगळेच ऐकलं. तुमच्या मोबाईल मध्ये व्हिज्युअल आहे, आमच्या बरोबर होते ते. तिथं जे अधिकाऱ्यांनी सांगितलं आपलं ते चालू होतं शेड्यूल नाही.
आपण सगळं ग्रुपने विचारतोय, ग्रुपचं बोलतोय. होय होय 100%. तसं पण एक आम्ही कुणालाही कुठल्याही विकास कामाला आडवं जात नाही. तिथं सर्व सोयी लोकांच्या भावना आहेत. माझी वडील होय होय 100%. नाही, लोकांच्याच भावनेला उत्तर देते मी कुठल्याही विकास कामांना आडवं जात नाही. उलट ती बाग 7 वर्षापासून बंद असताना मी ज्यावेळेस इथं आले तेव्हा ती लोकसभागातून मी ओपन केली. तिथं स्वच्छता अभियान राबवलं. सर्वसामान्यांच्या लेकरांसाठी ती बाग खुली व्हावी ही पहिली भावना आमची सर्वांची आहे आणि त्यासाठी सर्वांचा लोकसहभाग घेऊन ती बाग ओपन केलेली आहे. तिथं काम जर निकृष्ट दर्जाचं असेल तर तो घरातला माणूस असेल तर त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झालं पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे. आणि तिथं जर काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तिथं सर्व सोयी सुविधा पुरवल्या जाणं महत्वाचं आहे. लोकार्पण सोहळा कधी झाला पाहिजे तर काम पूर्ण झाल्यावर होणं गरजेचं आहे. आता मला सांगा, काल लोकार्पण सोहळा केला, तुम्ही सगळे उपस्थित होता पत्रकार बंधू म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी ती बाग बंद होती. दिसायला ते बरं दिसतं का? आणि कुणी तर मग उद्या एका कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्याने ते कुलूप तोडलं, उद्या तिथं काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः तोंडाने कबूल केलं की तिथली कामं अर्धवट आहेत. म्हणजे तालुक्यात हा नवा पायंडा पाडणार आहेत का लोकप्रतिनिधी की अर्धवट कामाचं ओपनिंग करणं? कशासाठी हा आगस्ताळेपणा त्यांनी लावलेला आहे? होणार आहे, 100% होणार आहे. आता तर रिपीट होणार आहे. मग हे बघा, 3 वर्षापूर्वी निधी आला म्हणून ते स्वतः सांगितलं, बरोबर. लोकार्पण सोहळा केला, त्यांना विचारा तुम्ही की चालू ठेवणार आहे का बंद ठेवणार आहे म्हणून. लोकार्पण सोहळा हा, उद्घाटन केले ज्यांनी उद्घाटन केले त्यांना आम्ही तेच म्हणतो, तर लोकार्पण सोहळा आम्ही त्यांच्याच हस्ते केला असता, फक्त काम अपूर्ण होतं ते. शहराचा प्रमुख म्हणून तिथला, मी या शहराची नगराध्यक्ष आहे, शहराचा प्रथम नागरिक म्हणून माझी भूमिका आहे की तिथलं काम चांगल्या दर्जाचं करून ती बाग सुसज्ज करून इथल्या बालगोपाळांसाठी चांगल्या दर्जाचं उद्यान उपलब्ध करून देणं ही जबाबदारी माझी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नगरपालिकेचं परस्पर पत्रिका छापून पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर तुम्ही बसला होता. 2 दिवस झाले त्या गुन्ह्याच्या संदर्भात नेमकं काय झालं? मी कुठल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा म्हणून ही जी अनाधिकृत पत्रिका छापली गेली, कुणी छापली, लोगो वापरला, या लोकांची आमची अजून पण मागणी आहे की पोलीस प्रशासनाला, तक्रार दिलेली आहे. आम्ही तक्रार दिलेली आहे पोलीस प्रशासनाला. आमची मागणी आहे की त्यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल व्हावा. केलेली नाहीये, कारवाई व्हावी हीच गुन्हा. आणि दुसरा माझा महत्वाचा मुद्दा की लोकप्रतिनिधींनी माझ्यावरती काल खालच्या भाषेत वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सांगितलं नाना असते तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं. मला त्यांना सांगायचंय की नाना असते तर तुम्ही उद्यालाच आला नसता आणि नानांचे हे संस्कार नव्हते. तुमच्या अवताडे घराण्यांचे संस्कार आहेत हे, नानांचे हे संस्कार नव्हते. त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे आणि नानांचे संस्कार नाहीयेत सुनाबाळींना घरातनं बाहेर काढण्याचे. अवताडे घराण्यांचे कदाचित हे संस्कार आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. उद्या येणाऱ्या सुनांना ते घरातून बाहेर काढणार आहेत का, हा माझा त्यांना सवाल आहे. म्हणजे त्यांना 2 मुलं आहेत, कदाचित मुलगी नसल्यामुळं घरात येणाऱ्या 2 सुनांना ते कदाचित घरातून बाहेर काढतील का काय, हा प्रश्न आहे माझा. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, तोंड सांभाळून भाषा बोलावी जरा. मी एक महिला म्हणून काम करत असताना काम करू न देण्याचा कसला हा जळफळाट उठलाय त्यांच्या मनात. आणि मी कुणाच्याही पायात पाय घालायला आलेली नाही. लोकांनी तुम्ही आतापर्यंत अर्धवट कामं केलेली आहेत. ठेकेदार म्हणून सगळी कामं तुमच्याच कंपनीला देऊन 90% कामं तुमच्याच कंपनीने अर्धवट केलेली आहेत. आणि कुठेतरी हे चित्र बदलण्यासाठी लोकांनी मला तुमच्यासारख्यांना बाजूला काढून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथं मला बसवलेलं आहे. आज बघताय आपण तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण 288 मतदारसंघामध्ये एवढा बालिश लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत बघितलेला नाही. हाच पाठपुरावा केलाय. मागणी करतोय की अनाधिकृत पत्रिका कुणी छापली त्याच्यावरती रितसर गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझ्याही ऑफिसला येऊन अनऑफिशियल कुणीतरी पत्रिका दिलेली आहे, त्याचे व्हिडिओ काढलेले गेलेले आहेत. मी नगराध्यक्ष, हे बघा, लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे माझा एक महिला म्हणून अपमान करतात, म्हणजे पण मी तालुक्याचा ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणजे नगराध्यक्ष आहे. माझा अपमान म्हणजे पंढरपूरच्या सगळ्या महिलांचा अपमान आहे. परवा घेतला तुम्ही
मग पाठपुरावा करतोय तेच करतोय की पोलीस म्हणजे कुणाचा दबाव आहे पोलीस म्हणजे का पुढे हे करत नाहीत कारवाई करत नाही पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का कुणाच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन पुढची कारवाई करत नाहीत का ह्याचाही तुम्ही हे करणं गरजेचं आहे बाग नक्कीच सुरू झाली पाहिजे पण कधी तिथं सर्व सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत तिथं टॉयलेट वॉशरूमची सोय नाहीये ती सोय झाली पाहिजे तिथं एखादा सुरक्षा कर्मी नेमला पाहिजे जेणेकरून तिथं येणाऱ्या महिला किंवा आपले छोटे मुलं ज्यावेळेस त्यांना काही गरज लागेल त्या पाण्याची सोय करणं तिथं गरजेचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पिण्याच्या पाण्याची सोय तिथं होणं गरजेचं आहे टॉयलेट वॉशरूमची सोय गरजेचं आहे वॉचमॅन नेमणं गरजेचं आहे तिथं काय चुकीची घटना घडली तर त्याला उत्तर देणं एक शहराचा नागरिक म्हणून माझी प्रायोरिटी आहे पहिली त्यामुळं तिथं सगळ्या सोयी सुविधांनी सुसज्ज अशी बाग करून त्याचं ओपनिंग तुमच्याच हस्ते करू फक्त एवढा आगस्ताळीपणा बरा नव्हे लोकप्रतिनिधींना हे शोभत नाही अपुऱ्या कामांचं उद्घाटन करायचा पायंडा पाडू नका आता ज्याने उद्घाटन केले त्यांना काम ऐकून घ्या काम पूर्ण झाल्यानंतर 100% आपणच मिळून सगळे जाऊ ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या हस्ते करू एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करू आषाढी वारीला येणार आहे सचिव आहे तुमच्या हस्ते करून तुमच्या सगळ्यांच्या हस्ते फडणवीस साहेबांच्या हस्ते करू एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करू फडणवीस साहेबांना हेही विचारते की तुमचे लोकप्रतिनिधींना म्हणजे महिलांबद्दल अपशब्द वापरायसाठी म्हणजे नेमणूक झाली आहे का म्हणून कसले आरोप आता ते ठेकेदार आहेत ते टक्केवारीच त्यांना जास्त माहिती ते टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत त्यामुळं माझ्यावर आरोप करताना त्यांनी जरा स्वतःकडे जरा आधी आरशात बघावं मग आरोप करावेत काय पुरावा लोक रोज तुम्ही सगळे आता ते त्यांना जास्त माहित असेल कदाचित त्यांनी तसं केलं असेल त्यांनी तसं केलं असेल रोज हे बघा रोज तालुक्यातले हजारो लोक मला भेटायला येतात नगरपालिकेत येतात माझ्या ऑफिसला लोक रोज येतात भेटायला मी कुणालाही असं करत नाही आणि नगरपालिकेपेक्षा रोज मी ग्राउंड लेवलला प्रत्येक गल्ली बोळात फिरत असते त्याच्यामुळं असं करायची मला गरज नाही कदाचित हा पायंडा त्यांनी पाडला असेल त्याच्यामुळे जास्त त्यांना माहित असेल हा सीसीटीव्ही आहेत की नगरपालिकेत नमो उद्यान मधून 4.5 कोटी रुपये आलेले आहेत पद्मावती बाग चालू करणार नमो उद्यानची पैसे जे आलेले आहेत नमो उद्यान मध्ये 4.5 कोटी रुपये हे नवीन बागेसाठी आलेले आहेत जुन्या बागेसाठी नाही पद्मावतीचा पद्मावती फक्त त्यांनी पेविंग ब्लॉक टाकून घेतली आले होते फक्त पेविंग ब्लॉक टाकून घेतले दुसरं काही केलेलं नाहीये तिथं दिसतंय का ओपन करण्याचं तुम्ही स्वच्छता अभियान बघितलं होतं ज्या दिवशी आम्ही तिथं उतरलो होतो किती घाण होती आणि त्याच्यानंतरचे फोटो आहेत परवा मागच्या 8 दिवसाखाली देखील मी तिथली पाहणी केलेली आहे तिथं झाडं लावण्याच्या दृष्टिकोनातून मे संपल्यानंतर आपण ती बागेत वृक्षारोपण पण करणार आहोत प्रत्यक्ष नगरपालिका काय परवा एका पत्रकारांनी सागर बडवे नावाच्या आमच्याकडे तक्रार केल्यानंतर सीओ साहेबांना मी तसं म्हणजे त्याच्यावरती कारवाई करायचे आदेश केलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तो स्विमिंग टँक जास्त खोलीचा असल्यामुळं तो त्या ठेकेदाराकडून काढून घेऊन त्याची खोली कमी करून म्हणजे जी खोली जास्त झालेली आहे ती कमी करून नव्याने चालू करणार आहे आपण नाही खोली जास्त असल्यामुळे तिथं नेमू शकतो आपण पण खोली जास्त आहे आणि मृत्युमुखी पडण्याची शक्यता पण जास्त आहे तिथं
पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हेच आहे की आम्हाला कोणालाही विचारात न घेता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं जे म्हणजे पत्रिका छापली गेली आणि त्याचं जे अनधिकृत ओपनिंग झालं, हा उद्देश आहे की कुणालाही विचारात न घेता नगराध्यक्षांना, संबंधित नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता कुठलीही परवानगी, प्रशासकीय परवानगी न घेता पत्रिका छापली गेली आणि त्या बागेचं उद्घाटन पार पाडलं गेलं. तुम्ही विश्वासात घेता हे कार्यक्रम केला, परंतु काम झालेलं आहे, त्याच्यावर काय करणार आहात? आपण त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करणार आहोत. नगर अभियंता म्हणतात की अहवाल आला नाही, आमच्याकडे तुमच्या समोर उत्तर दिलं नाही आलेलं आहे. तुमच्या समोर उत्तर दिलं नाही, अहवाल नाही आलं. वाईट आहे माझ्या. एज्युकेशन पर्यंत जाण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून देखील सुटला असता, आतापर्यंत जाण्याची काय गरज होती? तर आपण त्याच्याशी कुठला मुद्दा चर्चेतून सुटला असता? उद्घाटनाचा आम्ही उद्यानाच्या उद्घाटनासाठी पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो. आम्ही आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो होतो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता उद्या आमचे राजीनामे छापतील. तुम्ही विरोध केला म्हणून सांगितलं जाते की विरोधाकडून असा आरोप होतोय की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना दमदाटी करून पत्रिका छापू दिलं नाही, त्याचं नाव त्यामुळे दुसऱ्या पत्रिकेत मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे माहिती स्वतः सांगितली की आपल्याला प्रशासकीय कार्यक्रम नाहीये, आपल्याला न विचारात घेता पत्रिका छापली. मुख्याधिकाऱ्यांना माहिती व्हायच्या अगोदर पत्रिका सोशल मीडियावर आलेली आहे. पहिल्या पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव होतं. ती पत्रिका सुद्धा कुठल्याही हाके मॅडमच्या किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छापली गेलेली आहे. मग ते त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेत ना. नाना असते तर एकतर ते उदयालाच आले नसते आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाहीयेत ते घरातून सुना बाळींना बाहेर काढण्याचे. त्या अवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे. त्यांना 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत का? लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. आपण टक्केवारीचे सतत आरोप केले जातात. काय आहेत ना ती तुमच्याकडे आम्ही देऊ. मॅडम 70% घेता म्हणून आरोप केले जात आहेत सोशल मीडियावर. मी आले 3-4 महिन्याखाली. आणि परवा दिवशी सोशल मीडियावर सुद्धा सोशल मीडियावर सुद्धा आरोप केले जात आहेत. तुमच्या आमदार साहेबांनी सुद्धा तुम्ही टक्केवारी घेता म्हणून या सगळ्या घटना थांबवता असा आरोप केला. याबद्दल काय सांगतो? हे बघा, लोकप्रतिनिधींनी माझ्यावर टक्केवारीवरून आरोप करणं हे हास्यास्पद आहे. ज्यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर गेलं त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे सोच का के बिल्ली चले हजको. स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभे राहिले होते ना त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हटलं तर विचारून यावं लागतं आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांना जास्त टक्केवारीतलं माहिती आहे. माझ्या वैयक्तिकवर ह्याच्यावर बोलायला जाऊ नका. तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं. स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत. 5% घेऊन 5 कोटी रुपयाच्या आता ती 5% झालं ना. मग ती त्याने किती खाल्लं असेल? डांबर सुद्धा रस्त्यावरच पोटात गेलं यांच्या. संडास बाथरूम मध्ये सुद्धा यांनी खाल्ले. 5% नगरपालिकेला उद्देश नाही का कोणाला उद्देश त्यांना नगराध्यक्ष 40 वर्ष यांनी नगरपालिकेत काय सुद्धा ठेवलं नाही. आता खायला मिळेना म्हणून. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो परवा दिवशी यांनी सांगितलं की बाकीची जी कामं आहेत नगरपालिकेकडे टेक्निशियन नाहीये आणि ती PWD कडे वर्ग करा म्हणून सांगितलं. 2014 साली तुकाराम मुंडे कलेक्टर असताना 110 कोटीची कामं तुकाराम मुंडे म्हणत होते की नगरपालिकेकडे प्रवर्ग करू नका. बरोबर आहे. आणि तरी सुद्धा परिचारकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ती नगरपालिकेकडे प्रवर्ग करून नगरपालिकेने केली ती कामं 110 कोटींची. त्यावेळेस ती चालली कामं. तेच टेक्निशियन आता देखील आहेत. म्हणजे त्या काळी ती कामं चालत होती पण आता चालत नाहीत. आता ती PWD कडे वर्ग करा म्हणते.
म्हणजे त्यावेळीचे टेक्निशियन आता देखील आहेत, फक्त नगराध्यक्ष बदलले म्हणून. म्हणजे आता त्यावेळेस मलिदा खायला मिळत होता म्हणून पीडब्ल्यूडी कडे चालत होते, आता मलिदा खायला मिळत नाही म्हणून पीडब्ल्यूडी कडे वर्ग करा म्हणून असं चाललेत. कशासाठी हा म्हणजे हट्ट चालू आहे? आगस्ताळेपणा कोण करते? आमदार करतेत का मी करतेय? याचा विचार तुम्ही करावा आणि बोलताना जरा म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं एवढंच मला सांगायचं. आणि टक्केवारीची भाषा त्यांनी करू नये. लोक त्यांना उत्तर देतील. मंगळवेढ्यापासून पंढरपूर पर्यंत टक्केवारीवर कोण चाललंय ही सगळ्या सोशल मीडियाला सगळ्यांना माहित आहे कोण टक्केवारी खाते. मी तुम्हाला तेच सांगितलं की सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून वागचाल करू. आता मला तर असं वाटतं की त्यांचे कार्यकर्तृत्व झाकण्यासाठीचा हा अट्टास आहे असं मला वाटतं. कारण कदाचित ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी. सोयीसुविधा ज्यावेळेस तयार होतील, टॉयलेट बाथरूमची सोय होईल त्यावेळेस पहिलं आमंत्रण तुम्हाला सगळ्यांच्या असतील. आता ते त्यांनाच विचारा जा. जनतेने नाकारलेच अशा गोष्टींचा आम्ही कुठल्याही चांगल्या कामांना विरोध करत नाही. चांगल्या कामांना कुठलाही विरोध करत नाही. पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काम चांगलं असेल ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत. विकासाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन काम करू. पण नक्कीच निघेल. फक्त कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही म्हणजे थारा देणार नाही. अशा अर्धवट कामांच्या कुठल्याही म्हणजे पाठीशी घालणार नाही. मग उद्या उठून हे कुठल्याही अर्धवट गोष्टींचं उद्घाटन करत फिरतील, मग ह्याला आपण पाठीशी घालायचं का? चला.